सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार हालचाली सुरू असून प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत। त्यांच्यासोबत राजन पाटील, राम सातपुते, शशिकांत चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा आहे। मात्र परिचारक यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। सध्या सर्वात मोठी चुरस राऊत आणि परिचारक यांच्यात असल्याचं चित्र आहे। आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित लक्षात घेऊनच विधान परिषद उमेदवारीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। बार्शी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र राऊत थेट विधानसभा निवडणूक लढवू शकतात। त्यामुळे त्यांना आत्ताच संधी दिल्यास भाजप समोर पुढे बार्शीमध्ये पर्यायी उमेदवार उभा करण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा पक्षांतर्गत विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे। दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान आवताडे असल्यानं तेथे प्रशांत परिचारक यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची गरज असल्याचं मानलं जात आहे। परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीत आवताडेंना विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती। तसंच ते स्वतःही विधानसभेसाठी उत्सुक होते। मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। वरिष्ठांनी दिलेल्या शब्दामुळे परिचारक यांचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे। या सर्व घडामोडीत भाजप कोणाला संधी देणार हे पाहावं लागेल।